नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या 2-3 महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मल्टीस्टेट आणि पतसंस्था बंद पडत आहेत. आता या का बंद पडत आहेत, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, आर्थिक नियोजन ढासळलं आहे का, की नेमका आणखी काही राजकीय किंवा एखाद्या विरोधकांचा यामध्ये सहभाग आहे, या बाबतीत अनेक चर्चा झाल्या, अनेक उहापोह झाले. म्हणजे अगदी ज्या सुरेश कुटे यांची 10 ते 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता मार्केटमध्ये आहे, तिरुमला नावाचा ब्रँड त्यांचा मार्केटमध्ये फेमस आहे, त्यांना देखील फटका बसला आणि ज्ञानराधाचं कंबरडं मोडलं. ज्ञानराधावरचा विश्वास लोकांचा उडाला. आता गेल्या 3 महिन्यातच नाही तर जवळपास वर्ष दीड वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात, मग ती मातोश्री पतसंस्था असेल, परिवर्तन मल्टीस्टेट असेल किंवा शुभकल्याण असेल, आत्ताच 6-7 महिन्यापूर्वी बंद झालेली जिजाऊ माँसाहेब पतसंस्था असेल, त्यानंतर साईनाथ परभणे यांची साईराम अर्बन असेल, अशा एक ना अनेक पतसंस्था किंवा मल्टीस्टेट या बंद पडल्या. आता या बंद पडण्याची कारणं ही वेगवेगळी आहेत निश्चितपणे, पण यामध्ये एक कॉमन धागा जो आपल्याला दिसून येतो तो म्हणजे अगदी लोकांनी ज्या विश्वासानं ठेवी ठेवल्या त्या विश्वासावर दिवसा ढवळ्या दरोडा घालायचा किंवा ग्राहकांच्या ठेवीदारांच्या दिवसा झोपेत दगड घालायचा प्रकार या सगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्थावाल्यांनी केलाय. सगळेच त्यामध्ये आहेत का, तर निश्चितपणे नाही. पण विचार करा, म्हणजे परिवर्तन असेल, शुभकल्याण असेल, मातोश्री असेल, त्याच्यानंतर ज्ञानराधा असेल, त्याच्यानंतर साईराम अर्बन असेल, त्याच्यानंतर राजस्थानी मल्टीस्टेट असेल, या सगळ्या लोकांची जी ग्रोथ आहे ना, ती गेल्या 5-10 वर्षात 10 टाइम, 20 टाइम, 100 टाइम वाढलेली आहे. काही जण अपवादही असतील, काही जण अगोदरचेच गडगंजे असतील, नाही म्हणायला हरकत नाही. पण ज्या दिवशीपासून यांनी पतसंस्था किंवा मल्टीस्टेटच्या धंद्यात पाऊल ठेवलं ना, त्या दिवशीपासून यांची ग्रोथ ही अफाट झालेली आहे. यांच्याकडं फॉर्च्युनर सारख्या, पजेरो सारख्या गाड्या आल्या, यांच्या मोठमोठ्या इमारती उभा राहिल्या. प्रत्येक शहरामध्ये यांनी स्वतःच्या इमारती विकत घेऊन त्या ठिकाणी मल्टीस्टेट किंवा अर्बन किंवा पतसंस्थेची शाखा कार्यालय सुरू केली. एवढा पैसा आला कुठून, हे नेमकं करतात काय, याचा शोध ना ग्राहकांनी घेतला ना कधी पतसंस्थाच्या मालकांनी देण्याचा प्रयत्न केला. अहो, आजच्या जमान्यामध्ये SBI असेल, ICICI, HDFC किंवा कॅनरा बँक, महाराष्ट्र बँक यासारख्या राष्ट्रीयकृत बँका किंवा खासगी बँका या ठेवीवर 6-7% वर व्याज द्यायला तयार नाहीत. त्यांचं कर्जावरचं व्याजदर हा देखील 8 ते 10% दरम्यान आहे. ज्या सहकारी बँका आहेत, ज्यांच्यावर RBIचं म्हणा किंवा सहकार विभागाचं नियंत्रण आहे, त्या सुद्धा ठेवीवर फार फार तर 9 ते 10% व्याज देतात आणि लोन द्यायचा असेल तर 12-13% देतात. मग तुम्ही तुमच्या आयुष्यभराची कमाई कोणाच्याही लुंग्या-सुंग्याच्या हातात सहजपणे द्यायला कसं काय तयार झालात? म्हणूनच यामध्ये ग्राहक देखील तेवढाच दोषी आहे. 13, 14, 15% या पतसंस्था किंवा मल्टीस्टेट व्याज देत आहेत. बरं, व्याज देत आहेत ती घ्या, हरकत नाही, पण कधीतरी तुम्ही ज्यांच्याकडे पैसा ठेवलेला आहे त्यांची मालमत्ता काय आहे, ती कशी वाढते आहे, त्यांनी कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट केली, याची साधी चौकशी तरी करण्याची तसदी घेतली का? नाही. आपलेच आहेत, आपल्या समाजाचे आहेत, आपल्या जातीचे आहेत, आपल्या जातीचा माणूस मोठा होतोय म्हणून त्याला तुम्ही भरभक्कम रक्कम देत गेलात आणि याचाच गैरफायदा या सगळ्या मल्टीस्टेट किंवा पतसंस्थावाल्यांनी घेतला. म्हणजे मल्टीस्टेट पतसंस्थेमधून पैसा उभा करायचा, हा पैसा प्लॉटिंगमध्ये, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये, त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये, त्यानंतर शेतजमिनी विकत घेण्यात लावायचा आणि त्या धंद्यामधून जो पैसा येईल तो व्याज म्हणून ग्राहकांना द्यायचा. पण जर का प्लॉटिंगचे भाव पडले किंवा कारखानदारी जर का बुडीत निघाली
किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर का फटका बसला तर त्याचा थेट परिणाम हा पतसंस्थेवर आणि मल्टीस्टेटच्या ग्राहकांवर होतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम अर्बन मल्टीस्टेट, त्यानंतर राजस्थानी मल्टीस्टेट यांच्यासारख्या मल्टीस्टेट आणि पतसंस्था आहेत. ही यांच्या मालकांनी काय केलं, कुठे एखादी एज्युकेशनल ट्रस्ट विकत घे, कुठं गुळाची फॅक्टरी सुरू कर. अहो या साईराम अर्बनवाल्याने तर म्हणजे महेश दाभाडे म्हणून माजी नगराध्यक्ष आहेत गेवराईचे, बीडचे कॉन्ट्रॅक्टर संजय लाटे असतील, बळी गवते असतील, यांच्यासोबत पार्टनरशिप करत गुळाचा कारखाना सुरू केला. आता पतसंस्था सुरू केली आहे किंवा मल्टीस्टेट सुरू केली आहे तर बाबा त्याच्यामध्येच काय तो ग्रोथ कर ना, पण नाही, पैशाचा प्रचंड हव्यास. आणि मग त्यामुळे झालं काय की गुळाच्या कारखान्यामध्ये 5-50 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तो कारखाना उभा राहिला, कारखान्यातून प्रोडक्शन देखील चांगलं सुरू झालं, पण कुठंतरी आर्थिक घडी बिघडली, कारखान्यात प्रोडक्शन होणाऱ्या मालाला भाव मिळाला नसेल किंवा इतर कुठल्या गोष्टी घडल्या असतील. काही जणांनी तर असंही सांगितलं की त्यांच्या मोठ्या प्रमाणात रक्कम 5-25 कोटी रुपये रक्कम ही ज्ञानराधामध्ये अडकली आणि त्याच्यामुळं साईराम पतसंस्था बंद झाली. आज परभणी मोठ्या थाटात कुठल्या तरी शहरात बसून असं सांगतायत की या सगळ्या आम्ही पैसे देणार आहोत, लवकरच देणार आहोत, अशा गप्पा तर कुठे देखील मारतायत. मुळात या लोकांनी आर्थिक शिस्त पाळली नाही. सहकाराचा जो महत्वाचा रूल आहे, बिना सहकार नाही उद्धार, तर यांनी सहकाराचा स्वाहाकार केला. अहो म्हणजे 2-5 वर्षात या लोकांच्याकडं 4-4, 5-5, 10-10 गाड्या येतात, यांचे मोठमोठे बंगले होतात. हे कुठल्याही प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये सहजपणे पार्टनर आहेत असं समजतं. एवढंही मालमत्ता येते कुठून याचा कधी कुणीतरी विचार केलाय का? बिलकुल नाही. ना देणाऱ्यांनी विचार केला ना घेणाऱ्यांनी विचार केला. पण त्याचा फटका आता हातावर पोट भरणाऱ्या लोकांना देखील बसलाय. आणि त्यामुळंच म्हणजे अगदी आम्ही काही दिवसांपूर्वी बातम्या देखील केल्या होत्या ज्यामध्ये गेवराईमध्ये गणेश नलवडे नावाच्या किंवा नरवडे नावाच्या एका व्यक्तीवर 30 सप्टेंबरला इन्कम टॅक्सची रेड झाली. आता त्या इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये बीडमधल्या एका त्याच गणेश नावाच्या एका कुठल्या तरी पतसंस्थेवर किंवा मल्टीस्टेट मधून एक ट्रान्झॅक्शन झाल्याचं उघडकीस आलं. मग इन्कम टॅक्सवाल्यांनी त्या मल्टीस्टेट पतसंस्थेकडे चौकशी केली. म्हणजे आणि त्यांचा खुलासा एवढा हास्यास्पद होता की त्यांनी असं सांगितलं की चुकून आमची एंट्री त्यांच्या नावावर गेली. ती चुकून गेलेली नव्हती, तो प्लॉटिंगच्या धंद्यामध्ये गुंतवण्यासाठीचा पैसा होता. मग विचार करा की हे पतसंस्थावाले, हे मल्टीस्टेटवाले जर का सामान्य लोकांच्या पैशावर आयशो आराम करणार असतील, परदेश वाऱ्या करणार असतील, मोठमोठे प्लॉटिंग घेणार असतील, शेत जमिनी घेणार असतील, मोठमोठे उद्योग उभारणार असतील, तर 10-5 वर्षांनी त्यांची जर का नियत फिरली तर ते चंबुगाबळ आवरून तुम्हाला धोका देऊन निघून जाणार यात शंका नाही. त्यामुळंच आपण सारासार विचार केला पाहिजे की आपला पैसा हा घामाचा आहे, कष्टाचा आहे आणि त्यामुळं हा पैसा 2% कमी मिळाले तरी चालतील, पण राष्ट्रीयकृत बँकातच ठेवा, ज्याच्यामुळं तुमच्या पैशाला तिथं निदान सिक्युरिटी आहे. उद्या जर का राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीतही काही जर का अफवा उडाल्या किंवा त्यांच्या बाबतीतही काही खालीवरी झालं तर सरकार त्याची गॅरंटी घेते, सरकार जबाबदारी घेते आणि त्याच्यामुळे तुमचा पैसा सेफ आहे. आता असंही सांगितलं जातं की या मल्टीस्टेट आणि पतसंस्था एवढ्या फोपावल्या कारण 2 नंबरचा जो पैसा आहे, ज्याचा जीएसटी भरायचा नाही, ज्याचा इन्कम टॅक्स भरायचा नाही, असा करोडो अब्जावधी रुपयांचा पैसा या मल्टीस्टेट आणि पतसंस्थावाल्यांनी गोळा केला. कारण त्याची कुठेही नोंद नाही आणि नोंद नसल्यामुळं हे लोकांचा पैसा कुठेही वापरला तरी हे लोक परत आपल्याला बोलणार नाहीत असा यांचा कयास होता आणि झालं देखील तसं आहे. पण त्याच्यामुळं आता सर्वसामान्य ग्राहक देखील भरडला गेलाय. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता केंद्र आणि राज्य सरकारनं या जे काही मल्टीस्टेट नावाचं जे काही एक फोपावत असलेली जी काही यंत्रणा आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याला अधिकार दिले पाहिजे आणि केंद्राने देखील थोडेफार नियम कडक केले पाहिजे. तरच
ग्राहकांच्या ठेवी, ग्राहकांचा मेहनतीचा आणि घामाचा पैसा सुरक्षित राहील आणि या व्हाईट कॉलर सावकारांना, या सरकारमान्य सावकारांना लगाम बसेल. धन्यवाद.